नमस्कार, मी सुनील पाटील. माझा मुलगा साकार क्लासेसला अथर्व सुनील पाटील आहे. सध्या 12वीला आहे. माझी सर्व पालकांना रिक्वेस्ट आहे की मी आज जेव्हा सरांना भेटायला आलो त्यावेळेला मी माझ्या मुलाची ज्यावेळेला चौकशी करत होतो, चौकशी अंती किंवा बोलताना सरांबरोबर हेही लक्षात आलं की पॅरेंट्स फारसं येऊन भेटत नाही क्लासेसमध्ये. मित्र माझी विनंती आहे की जोपर्यंत पालक म्हणून आपण सरांबरोबर डिस्कशन करणार नाही किंवा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आपण विचारणे आपल्या पल्ल्याच्या बाबतीत विचारणार नाही, तोपर्यंत आपलं एक जो कम्युनिकेशन गॅप आहे तो कम्युनिकेशन गॅप जर कंटिन्यू राहिला तर मुलांवरती फार मोठं दडपण शेवटच्या मुमेंटला येऊ शकतं. माझ्या सर्व पालकांना रिक्वेस्ट आहे आणि मी आज ज्यावेळेला सरांशी बोलतोय माझ्या मुलाच्या बाबतीत तर खूप साऱ्या गोष्टी त्याच्या अभ्यासाच्या बाबतीतल्या क्लिअर झाल्या आणि हा फार मोठा फायदा आहे त्याच्यासाठी पुढच्या येणाऱ्या परीक्षेसाठी. तर माझी पुन्हा एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की सर्व पालकांनी जास्तीत जास्त पालकांनी भेटावं, आपल्या बिझी शेड्यूलमधून थोडा वेळ काढावा आणि सर्व डायरेक्टरशी सरांशी भेटावं. एवढ्या आपुलकीने ते आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये काळजी करतायत, तर आपलंही एक कर्तव्य म्हणून मला वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांना भेटावं आणि आपल्या पाल्यांची चौकशी करावी. आणि सर अथर्वला सध्या किती मार्क्स पडत आहेत? सर त्याला सध्या 530 पर्यंत मार्क्स पडतात. अच्छा, म्हणजे बुस्टर एक्झाम मध्ये 530 पर्यंत येत आहेत. हो सर. तो घरी किती तास अभ्यास करतोय सध्या? तो सर 8 ते 10 तासापर्यंत अभ्यास करतोय. 8 ते 10 तास करतोय अभ्यास. Yes. अच्छा, स्वतःहून करतोय का तुम्ही फोर्सफुली करताय? नाही, तो स्वतःहून करतोय सर. स्वतःहून करतोय. Yes, sir, करतोय. अच्छा, अथर्व मला सांग की तुला आता बुस्टर टेस्ट सिरीजचा काय फायदा होतोय? बूस्टर टेस्ट सिरीज खूप NCERT बेस्ड, म्हणजे त्याच्यात बाहेरचं सिलेबसच्या बाहेरचं काहीच नाही आहे आणि त्याच्याने रिव्हिजन प्लस न्यू कॉन्सेप्ट्स जे मिस झाले होते ड्युरिंग लेक्चर्स किंवा रिव्हिजन मे बी लास्ट रिव्हिजनमध्ये ते परत शिकायला मिळतं. ओके, तर सर्व पालकांना विनंती आहे की 12वीचे जे काही विद्यार्थी असतील त्यांना घेऊन या आणि नक्कीच त्यांचं काउन्सिलिंग करून आपण त्यांचे मार्क्स इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, धन्यवाद.